जे विद्यार्थी पोलीस शिपाई म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की लवकरात लवकर तुमची डिपार्टमेंटल PSI ची जाहिरात येणार आहे। आजच हे पोलीस महासंचालक कार्यालयाचं परिपत्रक आलेलं आहे की तुमच्या जाहिरातीच्या ते तयारीत आहेत। प्रश्न असा आहे की तुम्ही तयारीत आहात का? जे तुमचे पोलीस शिपाईचे वेगवेगळे पद आहेत, पोलीस शिपाई, चालक, SRPF, बॅट्समन, हे सगळे पद पात्र आहेत। मात्र जेल पोलीससाठी वेगळे कायदे असतात, त्यांच्यासाठी वेगळी एक्झाम सुद्धा असते। त्यामुळे जेल पोलीसवाले डिपार्टमेंटल PSI एक्झाम देऊ शकत। PSI पदापैकी 50% डायरेक्ट MPSC मार्फत ते कोणीही देऊ शकतं, परंतु 25% जागा ह्या तुमच्यासाठी स्पेशल राखीव असतात, जिथं कॉम्पिटिशन ह्या PSI पेक्षा खूप कमी असतं। कारण सगळे लोक फक्त कॉन्स्टेबलच असतात आणि तिथं त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यामुळे कॉम्पिटिशन ऑटोमॅटिक कमी होऊन जातं। मला एक्झाम देण्यासाठी कमीत कमी 4 वर्ष सेवा असणं आवश्यक आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही 4 वर्ष कंप्लीट झालं नाहीत अशा विद्यार्थ्यांनी अभ्यास चालू ठेवा, कारण जाहिरात ही नियमित येत नाही। जेव्हा जाहिरात येईल तेव्हा तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, त्यासाठी आपण आतापासून तयारीत राहिलं पाहिजे। कारण परीक्षा आल्यावर, जाहिरात आल्यावर तुमचा अभ्यास होत नसतो, त्यासाठी आधीपासून तयारी लागते। इथं मुलाखत नसते, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची। प्रीसाठी मराठी, इंग्लिश आणि GK 25, 25, 50 असे प्रश्न असतात। मेनसाठी 200 गुण असतात, त्याच्यामध्ये फक्त कायदे असतात आणि त्यासोबतच तुमचं जे फिजिकल आहे ते 100 गुणांचं असतं, त्याचे सुद्धा मार्क पकडले जातात। पुढची गोष्ट आहे की जागा किती असतील, की अंदाजे जवळपास 300च्या आसपास जागा असणार आहेत आणि इथं कोणतंही आरक्षण नसतं। तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतून सिलेक्टेड असू द्या, महिला असू द्या, माजी सैनिक असू द्या किंवा SC ST असू द्या, तुम्हाला इथं कोणतंही आरक्षण मिळणार नाही। तर पहिली पूर्व आहे, मुख्य आहे, म्हणजे लेखी परीक्षा आधी आहेत आणि शेवटच्या टप्प्यात मैदानी चाचणी आहे। त्यामुळे अभ्यास जेवढा जास्त असेल तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे, त्यामुळे तयारीत राहा। कारण जाहिरात जेव्हा येईल तेव्हा पळण्यात काहीच उपयोग नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, जे विद्यार्थी आता नव्यानं जॉईन झाले आहेत, तुमचा अभ्यास ऑलरेडी करंट मध्ये आहे, तुम्ही अजून ताकद लावा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन होईल। धन्यवाद।